नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव खेरगाव देशमुख, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ येथील एक शेतकरी. आज दिनांक 11/7/2026 माझ्या घरी लिंबोळी हे द्रावण आपण तयार करीत आहोत. त्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये आपण लिंबोळ्या जमा केले होते, ते आता आपण बुट्टी केलेलं आहे. आणि हे आता लिंबोळी अर्क आपण तयार करण्यासाठी 5 किलो लिंबोळ्या घेतला आहे. आपण हे खलबत्त्यामध्ये याचा पेस्ट लगदा बनवला आहे. आता हे लिंबोळी अर्क तयार करण्यासाठी आपल्याला 9 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे 5 किलो लिंबोळ्या रात्रभर भिजत ठेवायचं आहे द्रावणामध्ये, पाण्यामध्ये. आणि सकाळी उठल्यावर आपल्याला 1 लिटर पाणी, 200 ग्रॅम निरमा हे एकत्र पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये निरमा घेऊन 200 ग्रॅम त्याचं पाणी करायचं आणि हे 9 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेलं लिंबोळ्या अर्क हे दोन्हीचे मिळून 10 लिटर द्रावण बनणार. आणि हे आपल्या फवारणीला एका एकराला आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे. 100 लिटर पाण्यामध्ये 5 किलो लिंबोळी अर्काचं आपण हे द्रावण फवारणीसाठी वापरणार आहोत. या लिंबोळी अर्कानं आपल्या पिकावरचे मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरे माशी जेवढे काही रसायन करणाऱ्या किडी आहेत त्या किडीच्या नियंत्रणासाठी हे लिंबोळी अर्क आपल्याला फवारणी करायचं आहे. येणारी 14 तारखेला अमावस्या, त्या अमावस्याच्या 3 दिवसाच्या नंतर आपल्या कापूस, सोयाबीन, तूर या पिकावर हे अर्क आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे. तर आता मी 5 किलो लिंबोळ्या घेतला आहे आणि हे सुती कापडामध्ये याचं आता कापड बांधणार आणि 9 लिटर पाण्यामध्ये हे भिजत ठेवणार. शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या घरीच लिंबोळ्या जमा करून आपण लिंबोळी अर्क करू शकता. किंवा जर लिंबोळ्या जमा नाही झाले तर लिंबाचा पाला 5 किलो घ्यायचं, त्याचं लगदा बनवायचं, खलबत्त्यामध्ये त्याची पेस्ट करून घ्यायचं आणि 8 लिटर पाण्यामध्ये 5 किलो कडुलिंबाचा पाला 4 दिवस आपल्याला त्याला सडू द्यायचं आहे. मग तेच पाणी आपण गाळून फवारणीसाठी पण वापरू शकतो. जर पाला लिंबोळ्या नाही भेटले तर पाल्याचं पासून सुद्धा आपण नीमअस्त्र द्रावण तयार करू शकतो. आपल्या शेतीवरचा खर्च कमी होणार.